इथं राहायचं का तुला? तुझ्या बहीण शब्द जर काढला तोंडात ना नाटक तू लाव हात चल. हा लाव मला हा लाव आता लाव लाव हात तू. लाव 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 काय विषय काय विषय इथं राहा. इथं राहायचं का म्हणतोय इथं राहायचं म्हणजे तू नीट राहा. हा? काय दिवसानं काय गाडीचा धक्का लागला त्याच्या यार, तू टाका लागला म्हणजे मागे राहतो तू. सरक मागं. ह्यानं काय केलं धक्का गाडीचा लागला आरसा आत गेलाय. त्याला बहीण मागे तुझ्या आईला लाय तू बघ माझं नीट राहायच्या आई का तिथं तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गप आहे नाही तुमच्या बहिणीच्या मान मुरगाळील हो मी नाटक करतो ना फडफड फडफड त्या बारबुल्याच्यावर त्याच्या ब्यायला त्याच्या अवकात अजून पुढे यायची तुमच्या आईला तुमचे नीट राहायचं इथं लायकी त्यांना काय म्हणते गाडी चालला होता आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर भाईला बोलिलं होतं त्या पोराचं काय मला नाव माहित नाही रणवीर भाई सतपुते रोहन आणि सतपुते नाही. नानाला बोललो नाही तर कुणाला बी बोललो. रणवीर भाई चालतं. एक मिनिट वडील आहे. काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या लेवलनं राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नीट राहा नाटक करू नको कशाला माघारी आलतो विषय नव्हता तर कुठं माघारी आलं ए. की दिवस मारून भांडण करायचं का तुला बांधा बिना मग नीट राहा चल सोड घरी नीट राहा आपल्या इथं इथं राहून सुद्धा सुरक्षित आहे ह्याचा विचार करा फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या बाकी कुणाची नाही फक्त तुझ्या आजीची कृपा आहे हो दोघाच्या बी नाही नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट आहेत सुरक्षित आहेत हो नाहीतर तुमच्या आईला असतो उभाट्याने मागच परत जर वाकडे पाऊल टाकलं ना हत्याचं नव्हतं तरी तुलाही माहिती आहे परत काय असतं माहिती छान केलं राजकारण बिचकारण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे मागं माहिती आहे ना एवढा सोपन सुद्धा पुढे असं उभं राहत नाही हो पुढे घ्या काय हे दादा गाडी घे नीट अवकाशात राहायचं वर्ष झालं तुमची बघतो नाटकामुळे तुझ्या बापाची बी आणि तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचं ना बिंदास करायचं बिंदास कर बारबुल्याचं कर स्वप्नाचं कर वाकडे पाऊल जर टाकलं तर फत्याचं नव्हतं होईल आणि ह्याला जबाबदार तुम्ही आजचा तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झेपणार आहे का झेपणार आहे तुम्हाला झेपणार आहे का तुम्हाला झेपणार आहे का रणवीर भाई आपलं काय झेपणार आहे का उत्तर दे झेपणार आहे का? गाडीला उत्तर झेपत नाही. मग नीट लायकीत राहा सुरक्षित तू कुठं राहतो इथंच राहतो. सुरक्षित आहे ना सुरक्षित कशामुळे आहे? आजमुळं तेवढंच फक्त लक्षात तुझ्या आजीची पुण्य आहे म्हणून तुझ्यावर हात उचलला. त्या दिवशी माझं डोकं हललं त्या दिवशी इसरल मी पुण्य इसरल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका फक्त तुझ्या रामभाऊची फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आजीनं लय केलंय पार्टीसाठी म्हणून आम्ही गप्प आहे ज्या दिवशी सरकल त्या दिवशी इसर संपल सगळं हो सोशल मीडियावरती टीव्ही चॅनल्सवरती मी आता व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओची पार्श्वभूमी मी या सर्व लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो मी एका लग्न समारंभावरून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते जात असताना जादवर नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जादवर नावाच्या तरुणाला जाब विचारला असता त्या जादवर नावाच्या तरुणाने त्या भगिनीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथं मध्यस्थी करायला गेलो असता त्या रोहनला त्या जादवर नावाच्या तरुणाने ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या जादवर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूडमध्ये असल्यासारखा तो तिथं वर्तणूक करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय प्रतिस्पर्धींना माझ्या समोरून तो फोन लावून इथं अशी घटना घडली सांगत होता त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केले अशा घटनेमुळे घडलेली नाही माझ्या एका भगिनीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चालू आहे विरोधकाकडून ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणे ही विनंती